अलिबाग रेवदंडा रस्त्यावरती चौल गावाच्या प्रवेशद्वाराशीच असलेलं हे गणपती मंदिर हे स्वयंभू असल्यामुळे त्याची वेगळीच ओळख आहे। याला मुखरी गणपती का म्हटलं जातं याची एक कथा आहे। या जोड गावामध्ये पांडवांनी एका रात्रीत सूर्यास्तापासून सूर्योदयापर्यंत 360 मंदिरं बांधली आणि तेवढ्याच पुष्करणी बांधल्या अशी आख्यायिका इथे सांगितली जाते। कोकणातील निसर्ग सौंदर्यात असं एक बाप्पाचं मंदिर पाहणं ही एक पर्वणीच। चौल रेवदंडा भागातील लोक इथे संकष्टी चतुर्थी, अंगारकी तसेच गणेश जयंतीच्या प्रत्येक उत्सवाला न चुकता येतात। जय शिवराय मंडळी, डॉक्टर प्रसाद ट्रॅव्हलिंग या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। मंडळी, अलिबाग भागातील समुद्र किनारपट्टीवर येणाऱ्या गावांना अष्टागर म्हटलं जातं। तर माणसाची धार्मिक प्रवृत्ती सुरू राहावी, त्यांना त्यातून आत्मिक समाधान मिळावं यासाठी पुरातन काळापासून या अष्टागरामध्ये अनेक मंदिरांची निर्मिती करण्याचा प्रघात आहे। त्यातीलच एक मुखरी गणपती हे देवस्थान चौल येथे आहे, ते पाहण्यासाठी आज आपण इथे आलो आहोत। कोकणातील निसर्ग सौंदर्यात असं एक बाप्पाचं मंदिर पाहणं ही एक पर्वणीच। आज आपण बाप्पाचं दर्शन घेऊया। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांनाही शेअर करा। चला तर घेऊया दर्शन मुखरी गणेशाचं। अलिबाग रेवदंडा रस्त्यावरती चौल गावाच्या प्रवेशद्वाराशीच असलेलं हे गणपती मंदिर हे स्वयंभू असल्यामुळे त्याची वेगळीच ओळख आहे। याला मुखरी गणपती का म्हटलं जातं याची एक कथा आहे। मुखरी नावाचा एका कोळ्याचा मुलगा होता। एकदा तो संकटात सापडतो, घरी परत येत नाही। तर तो कोळी असं नवस बोलतो की माझा मुलगा सुखरूप घरी येऊ दे, मी ते एक छोटंसं मंदिर बांधेल। मग मुलगा घरी आल्यानंतर त्याने एक छोटंसं मंदिर इथे गणपतीचं बांधलं आणि त्या मुलाच्या नावावरून त्याला मग मुखरीचा गणपती अशी ओळख मिळाली। या चौल रेवदंडा या जोड गावामध्ये पांडवांनी एका रात्रीत सूर्यास्तापासून सूर्योदयापर्यंत 360 मंदिरं बांधली आणि तेवढ्याच पुष्करणी बांधल्या अशी आख्यायिका इथे सांगितली जाते। या पुष्करणी असतील किंवा या मंदिराचा परिसर असेल तो अतिशय निसर्गरम्य आहे, त्यामुळे भाविकांच्या पसंतीस उतरलेला आहे। या चौल रेवदंडा भागातील लोक इथे संकष्टी चतुर्थी, अंगारकी तसेच गणेश जयंतीच्या प्रत्येक उत्सवाला न चुकता येतात। तर अगदी रस्त्यावरतीच हे मंदिर असल्यामुळे इथे पर्यटकांची सुद्धा मोठी गर्दी असते। तर ही पुष्करणी या मंदिरासमोर अतिशय पाहण्यासारखी आहे, ती चुकवू नका।
या मंदिराला सुमारे 320 वर्षांचा इतिहास आहे. मंदिराचा पहिला जीर्णोद्धार आंग्रे कुटुंबातील लक्ष्मीबाई आंग्रे यांच्या हस्ते झाल्याचा उल्लेख आहे. या गणपतीला मुख्य गणपती असे नाव प्रचलित आहे, परंतु आजचे चौल मुसलमानी अंमलाखाली असताना मुख्य शब्दाचे मुखरी असे अपभ्रंशात्मक रूप रूढ झाले आहे. स्थानिकांकडून मंदिराबाबत एक कथा सांगितली जाते. या गणपतीला एक हस्तिदंती दात आला होता. तो काही समाजकंटकांनी तोडून काढला. त्यावेळी गणपतीच्या नयनातून अश्रुधारा वाहू लागल्या. असे हे इतिहासकालीन स्वयंभू श्री मुखरी गणेश मंदिर येथील निसर्ग सौंदर्यामुळेही भाविकांच्या पसंतीस उतरलेले आहे. हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. भेटत राहू इतिहासाच्या वाटेवर. जय शिवराय.